Hello students, welcome in my YouTube channel EduChange. Today we will solve some questions from the poem The Man Who Thinks He Can. So first of all I will read this poem loudly, then we will touch pointers and solve the question and answer. Okay? The Man Who Thinks He Can. If you think you are beaten, you are. If you think you dare not, you don't. If you like to win, but you think you can't, it is almost certain you won't. If you think you will lose, you are lost. For out of the world we find, success begins with a fellow's will. It's all in the state of mind. If you think you are outclassed, you are. You have got to think high to rise. You have got to be sure of yourself before you can ever win a prize. Life's battles don't always go to the stronger or faster man, but soon or late the man who wins is the man who thinks he can. And writer of this poem is Walter de Wintel. So to write the answers we are moving forward. On next page here is the pointers. Okay. Question number first. Answer the questions orally. मुलांनो तुमचा तोंडी बोलण्याचा सराव व्हावा म्हणून या ठिकाणी तुम्हाला orally तुम्हाला आन्सर्स द्यायचे आहेत. If you don't mind you can write all the answers also. I am going to tell you the answer. Okay. First A. When are you beaten? आता प्रश्न मी वाचलाय तो प्रश्न आपण समजून घेऊच. परंतु व्हेन या प्रश्नार्थक सर्वनामाच्या नंतर किंवा या प्रश्नार्थक सर्वनामाने प्रश्नाची सुरुवात कशी होते याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत प्रश्नांचे. व्हेन आर, त्यानंतर व्हेन विल, व्हेन व्हेअर डज. तर अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न तयार होतात. हे प्रश्न अगोदर समजून घ्यायला शिकू आपण आणि मग तुम्हाला त्याची उत्तरं लिहायला मदत होईल. व्हेन आर यू बीटन म्हणजे तुम्ही पराभूत कधी होता. ठीक आहे. व्हेन आर यू बीटन तुम्ही पराभूत केव्हा होता. केव्हा होता रे पराभूत तुम्ही. कवितेमध्ये आपण पाहिलंय. इकडे जाऊया आपण कवितेच्या ओळी पाहूयात. पहिलीच ओळ काय सांगते पहा. इफ यू थिंक यू आर बीटन यू आर म्हणजे जेव्हा तुम्ही असा विचार करता की तुम्ही पराभूत होत आहात, तुम्ही हरत आहात, तर त्यावेळेस तुम्ही हरता असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. मग आता याचं उत्तर कसं लिहिता येईल आपल्याला. व्हेन आर यू बीटन कसं उत्तर लिहिता येईल. इफ यू थिंक यू आर बीटन कॉमा यू आर बीटन. ओके. लाईक दिस. यू कॅन ऑल्सो ॲड डिफरंट वर्ड्स इन द आन्सर. ओके. नाउ नेक्स्ट बी. व्हेन आर यू अफ्रेड ऑफ डुईंग समथिंग. तुम्हाला काही करण्याची भीती कधी वाटते. जेव्हा तुमच्यामध्ये धाडस नसतं किंवा तुम्ही म्हणता माझ्यामध्ये धाडस नाही ते करण्याचं, त्यावेळेस निश्चितच काय होणार, मग तुम्ही ते करू शकणार नाही, तुम्हाला त्याची भीती वाटणार. मग याचं उत्तर कसं लिहिणार तुम्ही या प्रश्नाचं. बीचं पहा मी सांगतो. इफ यू थिंक यू डेअर नॉट दॅट टाईम यू आर अफ्रेड ऑफ डुईंग समथिंग. पुन्हा एकदा सांगतो. If you think you dare not, that time you are afraid of doing something. Okay. Now next C point, C sub question here. When will you not win? तुम्ही विजयी कधी होणार नाहीत, तुम्ही कधी जिंकणार नाहीत. When will you not win? उत्तर सांगतो पहा. If you think you are outclassed, that time you will not win. जेव्हा तुम्ही असा आधीच विचार कराल की तुम्ही पराभूत झालेले आहात किंवा तुम्ही मागे पडलेले आहात, त्यावेळेस तुम्ही जिंकणार नाही. ओके. नाउ डी पॉइंट.
व्हेन आर यू लॉस्ट, तुम्ही कधी हरला किंवा तुम्ही कधी हरताल. व्हेन आर यू लॉस्ट, त्याचं उत्तर काय होईल पहा. इफ यू थिंक यू विल लूज ॲट दॅट टाईम यू आर लॉस्ट, जेव्हा तुम्ही स्वतः विचार करता की तुम्ही हरत आहात त्यावेळेस तुम्ही हरलेला असाल, यू आर लॉस्ट. ओके. देन ई, व्हेअर डज सक्सेस बिगिन, यशाची सुरुवात कोठे होते. व्हेअर डज सक्सेस बिगिन, किती छान प्रश्न आहे पहा. यशाची सुरुवात कोठे होते, कोठे होते यशाची सुरुवात. आपण इकडे लाईन पाहू. सक्सेस बिगिन्स, हिअर इज द लाईन. सक्सेस बिगिन्स विथ अ फेलोज विल, त्या व्यक्तीच्या प्रबळ इच्छाशक्तीमध्येच यशाची सुरुवात होते. सक्सेस बिगिन्स विथ अ फेलोज विल. ठीक आहे, असंच्या असं तुम्हाला सेंटेन्स तिथे लिहू शकता. ओके. नाउ नेक्स्ट, इथे एफ प्रश्न पहा. व्हॉट शुड यू डू इफ यू वॉन्ट टू विन अ प्राइज, तुम्हाला प्राइज जिंकायचं आहे. व्हॉट शुड यू डू, मग तुम्ही काय केलं पाहिजे. मग त्याचं उत्तर कसं लिहायचं पहा. इफ यू वॉन्ट टू विन अ प्राइज, पहा, इफ यू वॉन्ट टू विन अ प्राइज यू शुड बी शुअर ऑफ युअर सेल्फ, तुम्ही स्वतःविषयी खात्री बाळगायला पाहिजे. ठीक आहे. इफ, परत एकदा उत्तर सांगतो पूर्ण. इफ यू वॉन्ट टू विन अ प्राइज, कॉमा, यू शुड बी शुअर ऑफ युअर सेल्फ. ठीक आहे. त्यानंतर जी, डू यू ऑलवेज विन द फर्स्ट टाइम और डू यू हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन, म्हणजे तुम्ही नेहमीच तुमचा पहिल्याच प्रयत्नात विजय होतो का. ऑलवेज विन द फर्स्ट टाइम, पहिल्या प्रयत्नात तुम्ही विजयी होता का, की तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतात. तर जे तुमच्या बाबतीत असेल त्याचं त्या पद्धतीने उत्तर तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन 2 आहे पहा. कॉपी एनी 4 लाईन्स ऑफ युअर चॉईस फ्रॉम द पोएम. कॉपी एनी 4 लाईन्स म्हणजे काय, तर तुम्ही 4 ओळी कवितेच्या कोणतंही एक कडवं निवडा आणि जसंची तसं त्या ठिकाणी लिहा. ठीक आहे. आता इथे तुमचा लेखन सराव व्हावा यासाठी हा प्रश्न आहे. तुम्हाला हस्ताक्षर चांगलं यावं, त्यानंतर कवितेतील शब्दांची ओळख व्हावी, हे सगळे मुद्दे या ठिकाणी येतात. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पाहू आपण. से द फॉलोइंग सेंटेन्सेस अलाउड ॲज इफ यू आर नर्वस, अफ्रेड, अँग्री, हॅप्पी, कॉन्फिडंट. पहा मित्रांनो, प्रश्न खूप छान आहे. स्टेट्स ऑफ माइंड की मनाच्या ज्या अवस्था असतात त्या या ठिकाणी दिल्यात. पहिली आहे नर्वस, त्यानंतर अफ्रेड, नंतर अँग्री, हॅप्पी आणि कॉन्फिडंट. आता नर्वस म्हणजे काय, प्रत्येक शब्दाचा अर्थ आधी समजून घेऊ म्हणजे तुम्हाला तशा भावना तुमच्या वाक्यामध्ये उतरवता येतील. आता या ठिकाणी आपण एक वाक्य चॉईस करू. आय वॉन्ट टू लर्न धिस सॉन्ग. परत एकदा म्हणतो मी वाक्य. आय वॉन्ट टू लर्न धिस सॉन्ग, मला हे गाणं शिकायचं आहे. ठीक आहे, असं मराठीत अर्थ होतो. आता नर्वस मूड असेल तुमचा, म्हणजे मनाची अवस्था तुमच्या नर्वस असेल, नाराज असेल, तर तुम्ही ते वाक्य कसं म्हणाल. आय वॉन्ट टू लर्न धिस सॉन्ग, असा नर्वस मूड. आता अफ्रेड, तुम्ही घाबरलेले आहात. आय वॉन्ट टू लर्न धिस सॉन्ग. ठीक आहे. आता अँग्रीमध्ये कसं म्हणायचं पाहू. रागावलेले आहात तुम्ही. आय वॉन्ट टू लर्न धिस सॉन्ग. ठीक आहे. आता हॅप्पी आहात तुम्ही, आनंदी आहात. आय वॉन्ट टू लर्न धिस सॉन्ग. आता कॉन्फिडंट आहात, तुम्हाला आत्मविश्वास आहे. आय वॉन्ट टू लर्न धिस सॉन्ग, मला हे गाणं शिकलंच पाहिजे, अशा पद्धतीने. तर या ठिकाणी मी 5ही ज्या स्टेट्स ऑफ माइंड आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या पद्धतीत तुम्हाला जर करता आली बाकीची वाक्य तर करा आणि त्याचं रेकॉर्डिंग करा आणि मला व्हॉट्सअपवर पाठवा. ठीक आहे. त्यानंतर वाक्य वाचायला मी सांगतो तुम्हाला. वी मस्ट विन धिस मॅच. त्यानंतर आय विल फिनिश माय होमवर्क इन टाईम.
तर हे वाक्य आहेत 2. तुम्ही याचा सराव करा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 पहा. फॉर्म ग्रुप्स ऑफ 5. तुम्हाला 5 मित्रांचा तुमचा ग्रुप करायचा आहे आणि काय करायचं आहे पहा ग्रुप करून. डिस्कस विथ एक्झाम्पल्स हाऊ युअर स्टेट ऑफ माइंड कॅन हेल्प यू टू डू समथिंग. हाऊ इट हेल्प्स यू टू ट्राय हार्डर अँड बेटर. किती छान प्रश्न आहे. आता हे मनाच्या अवस्था आहेत ना या ठिकाणी पहा. नर्वस, अफ्रेड, अँग्री, हॅप्पी, कॉन्फिडंट. तर या कोणत्या अवस्थेमध्ये तुम्ही छान काम करू शकता. सपोज यू आर कम्प्लिटिंग युअर होमवर्क. इन विच मूड यू कॅन कम्प्लीट दॅट होमवर्क. यू आर हॅपी, यू आर कॉन्फिडंट, यू आर अँग्री, यू आर अफ्रेड, यू आर नर्वस. then you have to avoid those moods. By that mood you cannot complete your homework. okay, so आपण अँग्री रागवलेले असाल तर तुम्ही तो गृहपाठ पूर्ण करू शकाल का. नाही. घाबरलेले असाल, अफ्रेड असाल, नर्वस आहेत तुम्ही, नाराज आहेत, कोणीतरी खवळलंय तुम्हाला जोराने, तर मग तुम्ही कराल का अभ्यास तो नीट. नाही. मग तुम्ही कसं राहायला पाहिजे. हॅप्पी राहायला पाहिजे आणि कॉन्फिडंट राहायला पाहिजे, म्हणजे तुमचा अभ्यास व्यवस्थित होऊन जाईल. ठीक आहे. ओके, सो दॅट वी हॅव फिनिश्ड हिअर ऑल क्वेश्चन. 4 क्वेश्चन्स वी हॅव फिनिश्ड. so that we are going to study learning about language. okay, it is very important part of the grammar. okay, using apostrophe. आता apostrophe म्हणजे काय असतं पहा. इथे दिसतंय apostrophe. समजा my mother's name is लता. माय मदर्स नेम इज लता. तर मी कसं लिहिणार ते मदर्स शब्द कसा लिहितो पहा. MOTHERS मदर्स. आणि मी इथे स्वल्पविराम दिलाय वरती. दिसला का हां, हा स्वल्पविराम दिला. तर हे जे स्वल्पविराम चिन्ह आहे आणि इकडे यस काढला तर याला ॲपॉस्ट्रॉफी म्हणायचं, की त्यामुळे शब्द काय होतो जोडला जातो. मदर्स, मदरचे, माझ्या आईचे नाव. मग चे सांगण्यासाठी आपण हे ॲपॉस्ट्रॉफीचा वापर करतो. त्याचबरोबर काही 2 शब्द असतील तर ते 2 शब्द जोडण्यासाठी सुद्धा या ॲपॉस्ट्रॉफीचा वापर केला जातो. आणि 2 शब्द म्हणण्याऐवजी त्याचा एकच शब्द त्याला आपण संक्षिप्त रूप म्हणतो. तर असंही करण्यासाठी याचा उपयोग होतो. या ठिकाणी ए आणि बी मध्ये दिले पहा. नोट दॅट द वर्ड्स इन ए आर ऑल शॉर्ट फॉर्म्स ऑफ द वर्ड्स गिवन इन बी. ठीक आहे. ए मध्ये तुम्हाला जे शब्दांचे रूप दिले ते शॉर्ट फॉर्म्स आहेत, संक्षिप्त रूपे. कशाचे. बी मधल्या शब्दांचे. आता एक एक आपण वाचूया पूर्ण. ठीक आहे. डोंट, डू नॉट. म्हणजे डू नॉट हे 2 शब्द लिहिण्याऐवजी एकच शब्द लिहिला, डोंट. मग यांच्या पुढे पहा इथे स्वल्पविराम दिलाय तुम्हाला. दिसला का हा स्वल्पविराम दिला. डोंट म्हणजे डू आणि नॉट हे एकत्र केलं. ठीक आहे. आता या ठिकाणी पुढे काय केलं इंग्रजीमध्ये पहा. असं शॉर्ट फॉर्म केलाय. कांट. कशाचा शॉर्ट फॉर्म आहे हा. कॅनॉट. म्हणजे कॅनॉट हे वेगळे वेगळे लिहिले नाहीत जात 2 शब्द, तर ते एकत्र लिहावे लागतात. आय कॅन नॉट प्ले, तर ते एकत्रच लिहावं लागतं. कॅनॉट, कॅन आणि नॉट असं वेगळं वेगळं लिहिलं जात नाही. मग त्या कॅनॉटचं संक्षिप्त रूप कसं केलं. कांट. काय म्हणायचं त्याला. कांट. ठीक आहे. आता इथे ओंट हे कशाचं संक्षिप्त रूप आहे. विल नॉट. ठीक आहे. इकडे पुढे या. विल हे कशाचं आहे. यू विल. विल उच्चार लक्षात घ्या. विल ल पटकन जोडायचं त्याला. यूला विल. तर ते यू विलचं. त्यानंतर यू आर याचं शॉर्ट फॉर्म कसा होतो. यू आर. यू आर माय फ्रेंड. यू आर माय फ्रेंड. ओके, लाईक दिस. त्यानंतर यू हॅव. यू हॅव. यू हॅव. यू हॅव. तर मी तुम्हाला या अगोदर सांगितलं की ही जे ॲब्रिव्हेशन्स किंवा संक्षिप्त रूप आपण वापरतो शॉर्ट फॉर्म्स, मोस्ट ऑफ द टाइम व्हॉट हॅपन्स इन द नेटिव्ह इंग्लिश when we listen speaking of native English speaker, they are using these types of short forms in their speaking. So to make practice of
native English, it is important to learn these types of short forms. Okay. Now next. आता इथे पुन्हा ॲपोस्ट्रॉफीचा वापर कसा केला जातो ते आपल्याला पाहायचं आहे. बट फेलोज अँड लाईफ्स स्टँड फॉर ऑफ अ फेलो किंवा अँड ऑफ लाईफ रिस्पेक्टिवली. द साइन, इथे साइन दाखवलं पहा. हे जे साइन आहे ना इज कॉल्ड ॲपोस्ट्रॉफी. हे जे चिन्ह असतं त्या चिन्हाला म्हणतात ॲपोस्ट्रॉफी, की ते शब्दाच्या डोक्यावर द्यायचं असतं, दोन शब्दांच्या मध्ये. आता इथे पहा आणि हे समजून घ्या, फेलोज म्हणजे ऑफ अ फेलो म्हणजे व्यक्तीचे. ठीक आहे. लाईफ्स म्हणजे ऑफ लाईफ जीवनाचे असं. इट इज यूज्ड in short forms to show that some letters in the words have been dropped. The apostrophe is also used with yes in phrases like Mina's shoes, Madan's ruler, a cat's paw, etc. ठीक आहे. आलं का लक्षात तुमच्या? मीनाज शू म्हणजे शूज म्हणजे मीनाचे शूज. मोहन्स रूलर म्हणजे मोहनची पट्टी. अ कॅट्स पॉ म्हणजे मांजरीचा पंजा. ठीक आहे. अशा पद्धतीने त्या ॲपोस्ट्रॉफीचा वापर केला जातो. फाइंड ॲटलिस्ट 5 एक्झाम्पल्स इच ऑफ अ शॉर्ट फॉर्म्स. म्हणजे तुम्हाला शॉर्ट फॉर्म पण शोधायचे आहेत. आता हे आपण पाहिले वरती हे बॉक्समध्ये दिलेले शॉर्ट फॉर्म्स आहेत. आता तुम्हाला आणखी असे शॉर्ट फॉर्म शोधायचे आहेत आणि परत नाउन प्लस यस म्हणजे नामाबरोबर जेव्हा ॲपोस्ट्रॉफी जोडलं जातं त्यावेळेस ती मालकी सांगायची असते, की माय मदर्स नेम इज, माझ्या आईचे नाव लता, माझ्या आईचे, माय फादर्स नेम. मोस्ट ऑफ द टाईम स्टुडंट्स दे फॉरगेट टू जॉईन दॅट येस. मदर्स असं नाही म्हणत, मुलं म्हणतात माय मदर नेम इज, तर मग ते चुकीची रचना तयार होते. म्हणून मग ॲपोस्ट्रॉफी हे अत्यंत गरजेचं असतं. नाउन प्लस यस, हा यस मुले लिहित नाहीत आणि मग ते त्या इंग्रजी वाक्याला किंवा त्या लिहिण्याला काही अर्थ उरत नाही. म्हणून आपण हा यस लिहायचं विसरायचं नाही. ठीक आहे. सो दॅट वी हॅव फिनिश्ड ऑल द पॉइंटर्स हिअर. these all pointers are very important for your learning this poem and also learning for English language. So I am very thankful to all of you for watching my video. In next video I will try to explain next chapter of this 6th standard. Thank you all of you. Bye everyone.